भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज, साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री 65 हा ग्रंथ आपण पाहत आहोत. 65 हा ग्रंथ चांगदेवांना लिहिलेला एक 65 पत्र आहे, छोटस. परंतु आपली जी इतर माणसांना आपण अनेक लोकांना पत्र लिहितो, पत्रामध्ये लिहिलेला आपला जो मजकूर असतो तो ज्याच्यासाठी आपण लिहितो त्याला तो कळावा आणि त्याप्रमाणे आपल्याला जे इच्छित त्या पत्राचा जो हेतू असतो तो हेतू सफल व्हावा अशी इच्छा आहे. म्हणून आपण पत्र लिहितो. असं हे पत्र ज्ञानोबांनी चांगदेवाला जे लिहिलेलं आहे, हे ज्ञानोबांचा जो हेतू आहे पत्र लिहिण्याचा, तो हेतू सफल व्हावा म्हणून चांगदेवांना उद्देशून लिहिलेलं पत्र. त्यामुळे आपल्यासारख्यांना ते वाचताना त्याचं अवघड जाणं स्वाभाविक आहे. कारण चांगदेवांची आपली उन्नती झालेली नाही. साधनेमध्ये चांगले जितका उन्नत झालेला आहे तो साखा त्याच्यामध्ये राहतो. समाधी ही जी त्याची अवस्था आहे, आपल्याला एका दिवसाची जरी समाधी लागली तरी पुष्कळ, मग आपल्याला एकत्र पुष्कळ समजावलं. पण आम्ही समाधीच्या पासून कुठेतरी दूर आम्ही खाली आणि त्यामुळे कोणी ज्ञानोबांचा हेतू आहे हे पत्र वाचल्यानंतर आपण ज्ञानोबांना इच्छित असलेलं जे स्वरूप आपलं ते आपण प्राप्त करणार. ज्ञानोबा हा दयाळू कशीच आहे, इतके दयाळू येते तिथे त्या चांगदेवाला आता समजले. अरे चांगदेवा तिथून दयाळू, कारण जो उपदेश करणारा आहे तो उपदेश करणारा ज्या स्थितीत असतो त्या स्थितीतून तो बोलत असतो. ज्ञानेश्वर महाराज अतिशय प्रेम, अतिशय दयाळू, अत्यंत स्नेह असलेले, भक्तांवर अतिशय प्रेम असलेले असे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून सगळे त्यांचे जेवढे भक्त आहेत ज्ञानोबांचे ते त्यांना माऊली होते. मुलाला माऊली म्हणलं कुठेतरी त्याला काय असत चमत्कार करू. आपण एका बाळाला आपण माऊली म्हणावं, वास्तविक आपण त्याची मागा असू शकतो याच्या विषयी. परंतु अनेक भक्त त्यांचे जेवढे आहेत ते इतके प्रेम आहे, काही सारखं प्रेम म्हणून त्यांना माऊली म्हणतात.
आईचं इतकं लहान प्रेम असतं, मुलापेक्षा कितीतरी खरं प्रेम आहे. आईचं प्रेम सुद्धा थोडस स्वार्थी असतं. स्वार्थी एवढ्यासाठी की हा पोरगा आपला मोठा व्हावा, पुढे आपल्याला कामाला येईल, आपल्याला मदत करेल, घर कामात तरी आपण मदत करतो. अनेक प्रकारचे हेतू असतात आईचे सुद्धा. परंतु ज्ञानोबाचा असा कुठलाही स्वार्थी हेतू नाही. आई आहे ती सगळ्यांची, परंतु हे जे आमचं प्रेम आहे हे निखळ प्रेम आहे, शुद्ध सात्विक असं प्रेम आहे, शुद्ध प्रेम आहे, स्वच्छ प्रेम. या प्रेमामध्ये कुठेही आसक्तीचा भाव नाही, कुठेही कामना नाही, इच्छा नाही. म्हणून इतकं शुद्ध प्रेम आपल्याला कशी जगात पाहायला मिळतं. पुष्कळ आहे, हे शिष्य पुष्कळ आहे, परंतु हे जे प्रेम आहे ते काहीतरी जगापेक्षा वेगळंच प्रेम आहे. आपला 26 या 26व्या ओळीमध्ये ज्ञानोबा संदेवाला दर्पणाच्या आधीविषयी मुख असतची असे मुखी माझी दर्पणामुखी आन काही होय. मी वाचल्यानंतर असं वाटतं की किती सोपी होईल. काय मोठं सांगायचं ज्ञानोबाला त्याची, कारण का आशेच्या पूर्वी आपलं जसं तोंड असतं ना, आता ते आता आहे आपण सगळ्यांची आता ही तोंड मुख आहेतच आपल्या शरीरावर. आरसा पाहण्यापूर्वी आपलं जे तोंड आहे ते तोंड, आणि नंतर आरसा घेतल्यानंतर दिसणार तोंड, बरं का. आरसा पाहून झाल्यानंतर तो तोंड, 3 अवस्थेतलं तोंड, बरं का आपलं. आपण जेव्हा आरसा पाहत होतो तेव्हा आताचं तोंड, आरसा घेतल्यानंतर पाहत असलेलं तोंड, आरसा ठेवून दिला आणि आताचं तोंड, हे जे तोंड आहे तोंड 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 मुख मुख मुख, याचा काही बदल आहे का? या मुखामध्ये हे जे आपलं मुख आहे इथं शरीरावर, या मुखामध्ये काही बदल झाला का? मध्ये तो आरसा येऊन गेला आणि त्या आरशामुळे काय झालं की या तोंडाचं आणखी प्रतिबिंब, हे बिंब आहे आणि ते प्रतिबिंब दिसलं, दुसरं तोंड दिसलं आपल्याला आहे ना. म्हणून ज्ञानोबा म्हणतात केवळ एक उपाधी गेली बरे, आणि त्या उपाधीमुळे असलेलं एकच एक तोंड आपलं, ते आपल्याला दुसरं तोंड दाखवून गेलं है ना. आता ज्ञानोबा याच्यामध्ये असं सांगून राहिले की जसं आपण आपल्या मुखामध्ये, आपल्या तोंडामध्ये, आपल्या शरीरामध्ये आपण गेलो आरसा सोडल्यानंतर, तसा हा परमात्मा एकच सगळ्यात ठिकाणी आहे. परमात्मा तो पाहणारा पण होतो, तो दृश्य पण होतो, तो दर्शन पण. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे, द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे दिसणार, आणि त्यामधून जाणलं जाणार दर्शन, हे तिन्ही तो आत्माच आहे. हे ज्ञानोबा समजले.
आपले साधक मुळात या शब्दानं घेऊन येत नसते. दृष्टांत दर्शन तो विषय असा घेतलाय. एकच परमात्मा अनंत रूपाने नसतो, तो एकच आहे. जसा हा आत्मा घेतल्यामुळे त्या आत्म्याच्या अवकाशामुळे तो दोन दाखवून गेला. तसाच हा जो आत्मा आहे, हा आत्मा पाहणारा म्हणजे आम्ही सामान्य लोक ज्यांच्यामध्ये अंतःकरणामध्ये असलेले जे अज्ञान आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे, या अविद्येच्या अज्ञानाच्या मायेच्या उपाधीमुळे आपल्याला तो एकच आत्मा या जगामध्ये भिन्न 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 रूपाने दिसतो. आणि मग आम्ही भिन्न भिन्नतेचं दर्शन करतो. आपल्याला होणारं भिन्नतेचं दर्शन हे उपाधीमुळे आलेले आहे. जसं आशाच्या उपाधीमुळे एकच तो लपला आहे आणि ते दुसरं दाखवून गेलं, असं दोन तोंड नाही टाकलं. परंतु तो आशा आला मध्ये आणि त्यामुळे आपल्याला दुसरे तोंड दाखवून गेला. सामान्य जे लोक आहेत, अज्ञानी जे लोक आहेत, विचारग्रस्त जे लोक आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये अज्ञान असल्यामुळे म्हणजे आत्मज्ञान नसल्यामुळे, अज्ञान नसल्यामुळे म्हणजे काय, आत्मज्ञान नाही त्यांच्याकडे. आत्मज्ञान असेल त्यांच्याकडे, कॉलेजचं ज्ञान आहे, वेगळ्या शास्त्रांचं पण आत्मज्ञान नाही. बाकीचं किती दुसरं कुठे ज्ञान असू द्यावं तरी भेददर्शन होणारच. आत्मज्ञानाशिवाय भेददर्शन जात नाही. त्यांना विद्या आहे अंतःकरणामध्ये, ते जे इतर ज्ञान आहे ते सुद्धा विद्येमध्ये जमा होऊन जातं. समजा आपण कॉलेजच्या डिग्र्या घेतल्या, डॉक्टरच्या पदव्या घेतल्या, वकिलाच्या पदव्या घेतल्या, आणखी या प्रकारचे जे व्यवसाय त्यांच्या ज्ञानाचं पुन्हा आम्ही एक प्रकारे अज्ञानामध्ये रूपांतर करतो. ते सगळं आणि मग आपलं अज्ञान जाड व्हायला लागतो, घट्ट व्हायला लागतो. जितकं आम्ही जगाचं ज्ञान घेऊ, जगाच्या ज्ञानाने आमचं आधीच पूर्वजन्माचं आणखी काही अज्ञान भरलेलंच आहे. जगाच्या या निळ्या प्रकारच्या ज्ञानाने आमचं आणखी अज्ञान जाड व्हायला लागतं, ते घट्ट व्हायला लागतं. आणि असं अज्ञान मोठं व्हायला लागलं की मग भेददर्शन जास्त होती, आपल्याकडे लक्ष जात नाही. आता ज्ञानवाद चांगल्या सांगतायत, अरे चांगदेवा, या भेद ज्ञानाने आम्हाला देवामध्येही भेद दिसतो. बघा, साधी गोष्ट वेगळी, आम्हाला देवामध्ये भेद दिसायला लागले. वास्तविक देव तर एकच आहे सगळ्यांचा. सगळ्या मनुष्य प्राण्यांना एकच आत्मचैतन्य, ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, काही नाव द्या त्याला, अल्ला म्हणा, कुठे नाव द्या त्याला, ते जे चैतन्य आहे ते एकच एक आहे, ब्रह्म. परंतु हे एक ब्रह्म आम्हाला एकच झाले कधी दिसत नाही. कारण आम्ही अनेक 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 गोष्टींनी अज्ञान मोठं केलं, अविद्या भरली आमच्या अंतःकरणामध्ये. आणि अविद्या जेव्हा भरली जाते अंतःकरणामध्ये, तेव्हा मग जगाकडे जेव्हा होता तो कुणाकडचा पाहिला तुम्हाला भेद दिसतो. ज्ञानोबा असं सांगताय, अरे देवामध्ये सुद्धा तुम्ही भेद पाहता, हे तर एकच आहे ना सगळ्यांचा.
ते एकच आहे आरंभापासून, एकोहम, मी तर एकच आहे. भिन्नतेचं दर्शन आणि मग हे भिन्नतेचं दर्शन लागलं की मग एक राम झाला, एक कृष्ण, एक रावण. वास्तविक राम आणि रावण आत्म्याच्या दृष्टीने सारखेच आहे. आत्मदृष्टीने दोन भिन्न नाही होते. कृष्ण आणि कंस दोन नाही होते. म्हणून अशा ज्या जोड्या असतील जगामध्ये हे आणि त्यांच्या विविध असलेले, त्यांच्यामध्ये खरोखर आत्म्याच्या परब्रह्माच्या ब्रह्माच्या स्वरूपामध्ये ते सगळे सत्य सारखेच. मग हे जे भेद आले, हे भेद आम्ही त्यांच्याकडे त्यांचं आमच्यामधल्या अज्ञानाच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत असल्यामुळे आम्हाला ते भेद दर्शन करायचं. साधी गोष्ट घेणार, जेवायला बसतो, असे जेवण एकच आहे. ज्या जेवणाने आपला हा जो पोटाचा रिकामा भाग आहे, जो भरला असताना आपल्याला समाधान मिळतं, ते खाणं तर एकच आहे. परंतु त्या खाण्यामध्ये आम्ही भेद पाहिजे आणि त्या भेदाने आम्हाला अनेक प्रकारच्या गोष्टी त्या जेवणामध्ये हव्या असतात. काही गोड पदार्थ पाहिजे, काही आंबट पाहिजे, काही खारट पाहिजे, काही तिखट पाहिजे, काही तुरट पाहिजे, काही कडू पाहिजे. अशा अनेक रसांचं भोजन आम्ही खातो. भोजनामध्ये आलेला हा जो भेद आहे, हा आमच्या आवडीनिवडीने, आमच्या अज्ञानाने आलेला आहे, वासनेने आलेला आहे, इच्छेने आलेला आहे, कामनेने आलेला आहे. धर्मसंघाने आम्हाला हे जे भेद दर्शन मिळायला लागलं, ते भेद दर्शन जेव्हापासून तर अगदी हे लहानच्या जीवापर्यंत, जेव्हापासून लहानशे जीवापर्यंत सगळ्यांमध्ये आम्ही भेद 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 पाहायला लागलो. आणि भेद दर्शनाला आलं किंवा राग द्वेष आले, निंदा स्तुती आली, प्रिया प्रिय आले, सुख दुःख आले, नको आले. अशा तऱ्हेनं आमच्या मनाची दुरावस्था होत जाते. आमचं मन असं स्थिर राहत नाही. या भेददर्शनामुळे आमच्या मनावर जो परिणाम होतो तो चंचलत्व, अस्थिरता, मनाची अशी भक्ती, भ्रमणवृत्ती निर्माण होते. आणि मन जर असं चंचल झालं तर कुठली साधना, आणि साधनाच नाही तर मग आत्मज्ञान नाही. म्हणून आपल्याकडे आम्हाला जातच होती काही हे मन आम्हाला आपल्याकडे घेऊन जायचं असतं. ते मन अशा या भेदांमुळे असं विसरलं जातं, पाळलं जातं, पसरलं जातं. आणि असं पसरलेलं मन मग एकाग्र होत नाही. साधनेमध्ये आम्हाला एकाग्रता असावी लागते. मग प्रत्येक गोष्टीत एकाग्रता हवी आहे. परमार्थात एकाग्रता हवीच हवी, परंतु प्रपंचामध्ये सुद्धा एकाग्रता असावी लागते. डॉक्टर जर ऑप्शन करताना एकाग्र नसेल तर काय पण आपण कसं, इंजिनियर जर एकाग्र नसेल तर कुठल्याही इंजिनियरला काही हानी पोहोचू शकतो. ड्रायव्हर जर एकाग्र नसेल तर कशी गाडी हवी. आपण पाहतो एकाग्र नसलेल्या मनाने माणसं किती अपघात करतात. मनाची एकाग्रता ही परमार्थाचे आवश्यक आहे आणि प्रपंचाचे आवश्यक. एकाग्रतेशिवाय
आम्हाला आत्म्याकडे जाताच येते. म्हणून ध्यानवा समजायला अरे चांगलेवा तुझं मन एकाग्र होत नाही, तू असा विखुरलेल्या मनाचा झालाय. ठीक आहे, तू समाधी लावतो त्यावेळेला तू चित्त एकाग्र होतो, तू बसतो साधनेला, परंतु साधनेतून उठल्यानंतर तू जो कर्म करतो किंवा जे वागतो किंवा जे जगाचं दर्शन घेतो ते भिन्नतेचं दर्शन घेतो. आणि भिन्नतेचं दर्शन ज्याला लागलं की मग तुला याची आठवणच होती किंवा त्याची प्राप्त होती. हे सांगितलं. अशा प्रकारे ज्ञानी आणि अज्ञानी अशा दोन माणसांची ज्ञानोबा तुलना केलेली आहे. ज्ञानी मनुष्य आत्मज्ञानी मनुष्य आणि अज्ञानी मनुष्य म्हणजे ज्याला आत्मज्ञान नाही तो अज्ञानी. अशा या दोन माणसांमधला फरक काय आहे ते सांगणार. ज्ञानोबा सांगतात जो अज्ञानी असतो तो अशांत असतो, असमाधानी असतो. जो अज्ञानी आहे आत्मज्ञानी नाहीये त्याला जीवनामध्ये दुःख निराशा अनेक आपत्ती येतात. जो आत्मज्ञानी आहे तो आत्मज्ञानी सदैव सम राहतो, स्थिर राहतो. स्थिर असल्यामुळे त्याचं मन कधी बदलत नाही, त्याची बुद्धी कळत नाही, अविचाराने तो वागत नाही. आत्मज्ञानी मनुष्य सगळीकडे समभावाने पाहतो, त्याला भेद दर्शन होत नाही. आणि म्हणून त्याला असं वाटतं की सगळीकडे माझ्यामध्ये हा आत्मा आहे तसं सगळीकडे आत्मचैतन्य भरलेलं आहे असं ते. अशा प्रकारे ज्ञानी आणि अज्ञानी माणसांना हा खरंच ज्ञानोबा चांगदेवाला फिरवून सांगतात आणि मग ते उदाहरण देतात त्याला किंवा वेगळ्या पद्धतीने सांगतात. बघा ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायाची 100 ज्ञानेश्वरी मध्ये दुसऱ्या अध्यायाची 100 जी आहे ती खरोखर या ज्ञानोबा चांगदेवाला सांगण्यासाठी अर्थगर्भ जो आहे तो पुरुष होत आहे. आता ज्ञानेश्वरी मध्ये अर्जुनाच्या संबंधात आली. आता ह्या ओळीचा जो अर्थ आहे हा चांगदेवालाही लागू करतो. चांगदेवाला समजून नाही, परंतु त्या ओळीचा अर्थ चांगदेवालाही लागू कसा पहा. देशी चैतन्याच्या ठाई, चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. अरे ओ चांगदेवा लक्ष दे, या विश्वामध्ये जो परमात्मा आहे त्याचं जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या ठाई ही मनुष्य शरीरे किंवा अन्य शरीरे सगळी येतात आणि जातात. आता ही जी उडी या उडीचा थोडासा त्याला बांधताना ज्ञानोबा काय सांगून राहिले, सगळ्या याच्यामध्ये विश्वामध्ये चैतन्य भरलेले आहे, शक्ती भरलेली आहे, चैतन्य भरलेलं आहे, आत्मशक्ती भरलेली आहे, आत्मा भरलेला आहे. आणि मग या चैतन्यामध्येच ही शरीर येतात, राहतात, जातात. चैतन्यामध्ये येतात. बरं, चैतन्य म्हणजे आत्मतत्व. त्या आत्मतत्वामध्ये हे अनेक देह उत्पन्न होतात या विश्वामध्ये आणि त्या येतात जातात. तेव्हा हा चैतन्यामध्ये चाललेला
जीवांचा जन्म मरण आणि जगण्याचा खेळ हा अखंड चाललेला आहे देवाच्या उत्पत्तीपासून. जेव्हापासून जग निर्माण झालं तेव्हापासून हे सगळे प्राणी, नाना प्रकारचे प्राणी, विविध प्रकारचे प्राणी जन्माला येतात. आणि जेव्हा ते जन्माला येतात तेव्हा त्यांच्यामध्ये चैतन्य असतं, आत्मा असतो ना. म्हणून मुलीपासून तर रात्रीपर्यंत सगळे जेवढे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये ते चैतन्य आहे. असलं हे चैतन्य कसे हे सगळे प्राणी जन्माला येतात, त्या चैतन्यामध्ये काही काळ घालवतात आणि पुन्हा निघून जातात. आपले कसं ते प्राण आपल्या किती पिढ्या गेल्या. त्या मुलांमध्ये 200 वर्षापूर्वी जी माणसं असतील ते आता दिसतात का? त्याच्या मागच्या 200 वर्षापूर्वी माणसं कुठे गेली? आम्हाला गाव तर तसंच आहे ना. त्याच गल्ल्या तशीच घर आहे, आता त्याची दुरुस्ती केली असेल, जिथं विटावता तिथं दगड लावले असेल, आता जिथं मातीची होती तिथं आहे आणि सिमेंटची तयार केली असेल, एवढंच फरक आहे. बाकी तीन घर तशी त्या गल्ल्या तेच. पण ती माणसं गेली कुठे सगळी? तर चैतन्याच्या ठिकाणी हे सगळे जीव येतात, काही काळ राहतात पुन्हा निघून जातात. असं हे जीवन जे आहे एक क्षणभंगूर आहे, नाशवान आहे. अरे देवा लक्षात घे, त्याला गर्व करतो तू एवढा. त्याच्यासाठी समजाले ऐशी चैतन्याच्या ठाई शिलांतरे होती जाती पायी. ऐसे जाणे तया नाही हे जो जाणे, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याला दोन गोष्टी नाही येतात. हे ज्याला कळतं ते अरे हे सगळं मनुष्य जीवन, हे प्राणी जीवन जे आहे या जगातलं हे नश्वर आहे. अनेक जीव जन्माला येतात, दररोज येतात, काही काळ राहतात आणि पुन्हा निघून जातात. असं हे प्राण्यांचं जे जीवन आहे, येणं जाणं निघून जाणं हे सतत चाललेलं आहे. हे जो जाणतो हे कशाने जाणतो? आत्मज्ञान. आत्मज्ञानाशिवाय ह्या गोष्टी सहसा लक्षात येते. हे आपल्याला काय या शब्दांनी कळतं हे, परंतु तो भाव आपला कायचा राहते. म्हणून आपलं ज्ञान झाल्यानंतर तो मनुष्य स्थिर राहतो या भावामध्ये. आणि मग त्याला व्यामोह आणि दुःख होत नाही. व्यामोह म्हणजे मोह होत नाही या जगाचा. कुठल्याही गोष्टीचा मोह होत नाही त्याला. मोह होणं म्हणजे आसक्त होणं. आम्हाला अनेक गोष्टी व्यामोह आणि अनेक गोष्टी आम्हाला अशा तऱ्हेनं भ्रांती निर्माण करणार आहे. आम्ही भ्रांतीमध्ये साचून जातो, भ्रांत होऊन जातो. आणि त्या भ्रांतीमध्ये आल्यानंतर, त्या मोहामध्ये सापडल्यानंतर मग दुःखातला दुःख होत. एखाद्या गोष्टीकडे तुम्ही आकर्षित झाला, मग त्या गोष्टीच्याच मागे लागून राहतात. आणि ती गोष्ट जर मिळाली नाही तर मग दुःखच कधी फक्त. आणि जरी मिळाली तर ती वस्तू काही कायम टिकणारी नाही. ही तर नश्वरच आहे ना. नश्वर वस्तू नष्ट झाली तर त्यात आश्चर्य काय? पण आम्हाला दुःख होत. त्या म्हणल्या एका म्हाताऱ्याने मुलं शोधतात. त्याने 50,000 वर्षापासून दरवर्षी लग्न करायचं. जसं होत चालला तशी बुद्धी म्हातारी होत चालली ना. त्याचे विचार होत चालले.
त्यामुळे त्याचं त्या नवीन नवीन अशा विवाहित स्त्रीशी जमायचं नाही आणि वर्षाचा पूर्ण घडत काय मिळवलं काही जीवनामध्ये संसार सुख त्याला मिळालंच नाही. त्या संसाराच्या सुखासाठी तो धडपडत होता आणि बायका करत होता त्यापासून त्याला संसाराचं सुख प्राप्त झालं. म्हणजे संसार गेला परमार्थ केला का मग कशाला करेल. इतका जो व्यामोही आहे इतका जो आसक्त आहे त्याला आपलं ज्ञान कसं होणार आपण प्राप्त होणार म्हणून त्याला परमार्थही प्राप्त झाला नाही आणि प्रपंचही प्राप्त झाला. किंबहुना आपणा सगळ्यांची जवळजवळ अशा प्रकारची अवस्था होत जाते. आपल्याला सुद्धा या प्रपंचाचं वेग लागलेलं आपण प्रपंचाकडे मोहित झालेलं असतो. प्रपंचाच्या अनेक आसक्ती आपल्या चित्राला जडलेल्या असतात आणि त्या प्रपंचामुळे आपला परमार्थ निघून जातो. परमार्थ दुरावतो. हे ज्ञानवा त्या चांगदेवालाही सांगताय. चांगदेवा अरे तुझ्यासारखा योगी आता तू निदान परमार्थाकडे म्हणजे शुद्ध अशा आत्मज्ञानाकडे तू चांगला योगी आहेस महान योगी आहे तू. म्हणून तू आता या प्रपंचाच्या भानगडीत पडू नको. लोकांना असं आकर्षण करून त्यांना चमत्कार दाखवून काय तुला प्राप्त होणार आहे. त्याच्यापेक्षा एखादा श्रेणी स्थिर हो आता तू आणि आत्मज्ञानाकडे वळवा. तेव्हा तू दुःखीच राहशील. आणखी ज्ञानोबा म्हणतात अनादि सिद्ध हे आघवे. हे जे आत्मचैतन्य आहे ते अनादि आहे. अनादि म्हणजे ज्याला आदि नाही म्हणजे नाही अनादि. ज्याला आरंभही नाही आणि शेवटही नाही त्याला म्हणतात अनादि. हे जे ब्रह्म आहे ते अनादि आहे. अनादि आणि कसं आहे ते सिद्ध. त्याला सिद्ध करण्याची गरजच नाही. ते आहेच मुळात. ते प्रत्यक्ष आहे. सिद्ध म्हणजे काय प्रत्यक्ष आहे ते. आणि त्याला आरंभही नाही शेवटही नाही असं ते सतत आहे. हे अनादि सिद्ध हे अवघे जात स्वभावे. आणि या ब्रह्मामध्ये मग काही होणं आणि निघून जाणं ते अखंड चाललेलं आहे. त्या चैतन्यामध्ये या ब्रह्मामध्ये हे अवघ ब्रह्म जे अनादि सिद्ध असं ब्रह्म आहे याच्यामध्ये होणं जाणं चाललेलंच आहे. तरी तुला का संचारे सांग मला. ते अजून समजायला तिथं त्यांच्यामध्ये. तर मग तू कशाला दुःखी होतो रे. कशाला कष्ट मग आमच्या कशाला मग कोण जगात काम राहायला सगळेच मरायला आलेले. जो जन्मला तो मरणारच आहे आणि मरणाराच आहे तर मग त्या मरणाऱ्यासाठी कशाला तू दुःखी होतोस. आम्ही हा विचार कधी करत नाही की जो मरणारे आहे नाशवान आहे त्याच्याबद्दल दुःख करतो. वास्तविक जे अमर आहे यांच्या अमरे जे मरत नाही जे कायम आहे जे अनादि सिद्ध आहे त्या आत्म्याबद्दल कधीच आम्हाला वाईट वाटत नाही. ते प्राप्त झालेले म्हणून कधी शोध करत नाही कधी दुःख करत. वास्तविक त्याच्यासाठी रडायला पाहिजे अरे देवा आम्हाला तो आत्मराजा का भेटत नाही रे असं म्हणणार असं गाणं म्हणणार. पण तू सोडून गेला ना अरे देवा तो माझं चांगला होता रे कसं केला रे तो अरे गेला तू जाणार आहे पुढे मरे तो त्याचा जुवा शोधतो आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. काय कशी तो प्रथा आहे. एक मरतो हा दुसरा त्याचा शोध वाहतो आणि हाही मरतो मग पुढे.
तेव्हा असे मरणारे त्यांचा शोध करणारे त्यांना कधी आत्मज्ञान कसं होणार आहे, अशी रडारडी चालू असते जगामध्ये. रडण्याचे सूर जास्त येतात का? मरणासाठी रडून राहिले सगळे. जो अमर आहे त्याच्यासाठी कोणीच काहीच करत नाही, त्याच्यासाठी सूर जाणवत नाही. काय करायचं तेव्हा ज्ञानोबा सांगू राहिले, जगाचं भेद दर्शन हे माणसाला व्यथित करणारं दर्शन. भेद आहे, भेद राहणार, परंतु त्या भेदामध्ये तुम्ही शिरू नका आणि त्या भेद दर्शनाने तुमच्या मनामध्ये भेद देऊ नका, असं ज्ञानाला सांगायला. तेव्हा मनाने स्थिर हो, शांत हो आणि जगाचं हे भेददर्शन जरी तुला भेद जनच वाटलं तरी तुझ्या मनावर त्याचा भेद दर्शनाचा परिणाम होईल असं ज्ञानोबा. आणि तरच मग हे आत्मबोधाने आपल्याला शक्य आहे. ज्ञानोबा सांगतात ज्याला आत्मबोध झाला मासा कसा राहतो, ज्याला आत्मबोध झाला असा मग तो कसा वाटतो, असं म्हणून लिहिलंय ज्ञानोबांनी. किती लहान वयामध्ये त्यांनी हे समजून केलं. म्हणतात ऐसा आत्मबोध हे कौशला, तसा आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान. जो आत्मज्ञानाने संतुष्ट झालेला आहे, त्याला आत्मज्ञान झालेले आहे, जो आत्मबोध हे कौशला, जो परमानंदे पोखला. आत्मज्ञान झालेला आहे आणि त्यामुळे त्याला परमानंद झालेला आहे, त्याच्याने तो पुष्ट झालेला आहे. पोखला, परमानंदे पोखला, परमानंदाने पुष्ट झालेला आहे. तोची स्थिर प्रज्ञ झाला, असा जो असेल ना त्यालाच तू स्थिर प्रज्ञ बघ. प्रज्ञांनी बुद्धी, याची प्रज्ञा अशी स्थिर झालेली असते. तो कसा होशील तर या पद्धतीनं की जो आत्मबोधाने संतुष्ट झालेला असतो, अखंड संतोष असतो त्याच्या जीवनामध्ये, इतकं नाहीच आहे, संतुष्ट असतो आणि परमानंद झालेला असतो त्याच्या अंतःकरणामध्ये. परम आनंद म्हणजे श्रेष्ठ आनंद, साधा आनंद नाही. जो आनंद कधी जातच नाही, अखंड राहतो, त्याला परमानंद म्हणतात. आमचे हे जे जगातले खाण्यापिण्याचे तर आनंद आहे ना, हे तात्कालिक असतात. एवढा पुरता आनंद होतो चालत होतो. तसा आत्म्याचा आनंद नाही. आत्मानंद झाल्यानंतर त्या आत्मानंदाने तो मनुष्य इतका पुष्ट होतो, इतका सशक्त होतो, इतका चांगला होतो, तो कधी दुःखीच होतो. तेव्हा असा जो असेल त्याला स्थितप्रज्ञ म्हण. अर्जुनाला त्यावेळेस सांगताय, परंतु ही दोघी आता आपल्याला या चांगदेवाच्या बाबतीत सुद्धा लावून दाखवलं. याने चांगदेवा असा होत नाही का. सर्व शास्त्र, वेद, वेदांत वगैरे जे आहे ना, ती जरूर अभ्यास, ही अभ्यासलेली आहे. हा चांगला अभ्यासी होतो बरं का. त्याने ग्रंथ वाचन पुष्कळ केलेलं होतं, परंतु ग्रंथ वाचनामधून त्याला आत्म्याची गोडी लावली. तो आत्म्याकडे वळला नाही, तो केवळ हठयोगाकडे वळला. हठयोगाकडे वळल्यामुळे त्याला समाधी प्राप्त झाली हठयोगाने, परंतु ते आत्मदर्शन त्याला झालं. आणि आत्मदर्शन जर झालं नाही, बाकी सगळं जरी झालं तरी संतुष्ट होत नाही, समाधान नाही जीवनाला, आनंद नाही, परमानंद नाही, संतोष यासाठी पाहतो.
त्यामुळे या सामदेवाला परमानंद होत नाहीये, आत्मसंतुष्ट तो नाहीये, हे जाणून तो एकच परमात्मा सगळ्यांचा द्रष्टा दृश्य आणि दर्शन होऊन सगळ्या जगामध्ये तोच आहे भरून उरलेला. कसा भरून उरलेला आहे हे बघायचं तुला. ज्ञानोबा सांगतात, अरे त्या परमात्म्याला पाहायचं तुला कसा राहतो तो, अशी गोष्ट आपल्याला हवी हो. ज्ञानोबा चांगल्या आणि त्या अर्जुनाला का शिकवता आम्हाला सांगा ना, कसं पाहायचं त्याला, कसा असतो तो. ज्ञानोबा एका उभी सांगतात ज्ञानेश्वरी बर का, मी 18व्या अध्यायातली म्हणतात, स्वमायेचे आडवस्त्र. आता तो आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी शक्ती आहे आत्म्याची, ही योगमाया आहे. त्या शक्तीचं आडवस्त्र म्हणजे आडवा असो वस्त्र लावतो तो, पुढे धरतो. ही आदिशक्ती माया, मायाशक्ती त्याच्या पुढे उभी राहते वस्त्र करून, आणि हा बाबा पदयाच्या मागे उभा राहतो, त्या वस्त्राच्या मागे उभा राहतो. आडवस्त्र बर का, स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र. मागे बसून हा एकटा त्या दोऱ्या ओढत बसतो. त्या साई खेड्याच्या त्या बावल्याच्या असतात, त्याला दोऱ्या बांधलेल्या असतात ना, आणि तो पद्याच्या मागे बसतात. आणि त्या बावल्या ज्या असतात रंगवलेल्या बावल्या, त्यांना दोरी बांधलेल्या असतात, आणि तो पद्याच्या मागे बसून तो त्या दोऱ्या हलवतो, त्या बावल्या नाचतात. गमत वाटते की बावल्या नाचून राहिल्या. तसा तो आपल्या स्वतःच्या मायेचं वस्त्र पुढे ठेवून त्याच्या मागे बसून त्या सगळ्या प्राण्यांच्या माये बरका दोऱ्या हलवतोय, जीवनाची सूत्र हलवतोय. आणि मी नाचतो, आम्ही उड्या मारून राहिलो, आम्हाला आपण मीच मारतो, मीच करतो, हा आंबा आमच्या मध्ये येऊन गेला. अरे तू काहीच करत नाही रे, तुझं सूत्र त्याच्या हातामध्ये. नाचवणारा तो म्हणून तू नाचून राहिला, पण तू याला ते सूत्र माहिती नाही. त्यांच्या पडद्याच्या मागे बसलेला बरे दिसतो. त्यामुळे प्रत्येक माणूस अहंकाराने, अभिमानाने, गर्वाने खुदून आपला आपला काका मिळून जमकाचं कर्तृत्व करून द्यायला, पराक्रम करून द्यायला, शौर्य बाजून द्यायला असं समजत. काय रे असं सगळं सूत्र, तुझ्या जीवनाची सगळी सूत्र त्याच्या हातामध्ये. म्हणून ज्ञानोबा सांगणारे, स्वमायेचे आडवस्त्र लावून कला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र. ते सूत्र मागे पदाच्या मागे हलवतो, आणि ही सगळी छायाचित्र येते. आपण सुद्धा छायाचित्र आहोत, कारण छायाचित्र जे काढतो आपण, चित्र जे काढतो ना, त्या चित्रामध्ये प्राण नसतो. आपल्यामध्ये तो जो प्राण आहे तो त्याचा आहे. हे जे चैतन्य आपल्या देहामध्ये असलेलं ते आपलं चैतन्य, ते त्याचं आहे, ते आपल्याच येते. आणि ते जर काढून घेतलं तर आपण छायाचित्र सुद्धा नसते. त्यामध्ये आलं काही यात आहे की नाही. म्हणून ज्ञानोबा सांगणारे,
बाहेरी नटी छाया नटी म्हणजे नाचवत होतो. ही सगळी बावली, ह्या सगळ्या बावल्या त्या चित्राच्या बावल्या आहेत ना सगळ्या, त्यांना तो दोरीला हलवतो आणि नाचतो आम्ही. आणि आम्ही म्हणतो आम्ही आपण कसं आम्ही इतके मिळवतो, आम्ही इतकं असं करतो, या जगामध्ये मिळवलं मी, हे घर बांधलं मी, हे अमुक केलं मी. अरे त्याचा पाडाचा ऐकत बसा तुम्ही. त्याचा पाडा ऐकत मी सांगायला लागलो ना, तर तो म्हणतो मला वेळच पुरत नाही, इतका मोठा पाडा आहे. आणि त्याला नको मी काय करेल, कारण ते तशीच असतात बिचारे. तात्पर्य असं की आपल्यामध्ये तसं काही नाही का, आपल्या राजाच्या सूत्राने आपण सगळं बांधलेलं आहोत आणि तो खेळतो म्हणून आपण खेळतो. वास्तविक त्याचे आधार आपण मानायचे, त्याला ओळखायचं, त्याच्याकडे जायचं आपण. बघा, बाहेरी नटी छाया चित्र 84 लक्ष. किती छायाचित्र ती 84 लक्ष. बरं 84 लक्ष युनिट नाही. या 84 लक्ष युनिटला सगळ्या प्राण्यांना तो नाचवतोय. असा तो सूत्रधार आहे. त्या सूत्रधाराला ओळखा. आणि तो सूत्रधार भलता जागा येतो, वेगळाच येतो. तो आता दिसत नाही, प्रगट होत नाही, कारण तो मायेच्या वस्त्रामध्ये बसलेला आहे पडद्यामध्ये. तो मायाचा पडदा एकाला असा पुरुष असतो त्यानुसारखा तो दूर करतो आणि दाखवून देतो तुम्हाला. कळतंय का? या मग मी दाखवतो तुम्हाला. कारण ते मायाचं वस्त्र आत्मज्ञानाशिवाय दूर होत नाही. त्याला आत्मज्ञान झालं तो ते मायाचे वस्त्र काढून टाकतो, बाजूला करतो, साफ देतो आणि आपल्याला ते दर्शन घडवतो आपलं राजा. तेव्हा या सावदेवालाही आता ते दर्शन घडवलं पाहिजे असं ज्ञान मला वाटतं. आज आपल्याला शरण आलेला आहे. हा म्हणतो आता महाराज शरण आलोय, मला माझे चुकलं, मी मोठा गर्व करत होतो. त्या वाहनावर बसलो होतो, सर्पाचा काबू हातात घेतला होता, मंत्रांचा गजर करत होतो आणि मला वाटलं माझ्यासारखा कोणी नाही आलेला, पराक्रमी मी आहे. आता ज्ञानोबांनी भिंत चालवलेले आणि रेड्याच्या विषयी बोट बोलवले. आता याचा फरक खबर कधी ज्ञानोबांनी ही एक रेडा आहे, रेडा म्हणजे दशा, त्याच्या मुखातून सावलेलाची विचार बोलायला लावला त्याला. आणि ती जड भिंती, त्या भिंतीला चालायला लावलं त्यांनी. आणि चमत्कार ज्ञानोबांनी दाखवलेला आहे चांगदेव. चांगदेव वाघावर बसतो. वाघ हा खाणारा प्राणी आहे, दुसरं प्राणी आहे, आणि साप हा विषारी प्राणी हातात काबू घेतला आहे त्याने सापात. आता या दोन कोण श्रेष्ठ आहे, दोघे चमत्कार करून राहिले. पण ज्ञानोबांचा जो चमत्कार आहे आणि यांचा जो चमत्कार आहे याचा खरं खरं सुद्धा आपण. ज्ञानोबा जेव्हा त्या रेड्याला वेद म्हणायला लावतात तेव्हा आपलं आत्मचैतन्य त्याच्यामध्ये होतात. त्याशिवाय तो बोलू शकत नाही. त्याचा मसरार हा ठेवला ज्ञानोबांनी, तेव्हा तो बोलायला लागलेला आहे. काय की त्या रेड्याच्या मस्तकावर ज्ञानोबांनी हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर ते चैतन्य, आत्मचैतन्य ज्या ज्ञानोबांचं होतं ती आपली शक्ती त्याच्यामध्ये प्रविष्ट झाली. आणि मग ती शक्ती त्याला बोलायला लावतो, कारण तिला काहीच कठीण नाहीये. आपली शक्तिपात दिशाची
ही जनवांनी त्या रेड्याला पण दिली, आपली शक्ती त्याच्यामध्ये सोडली आणि तो रेडा मग बोलावला. आता ही जडबुद्धी आहे, ही तर जड आहे, तिच्यामध्ये चैतन्य नाहीये. पण त्या जडबुद्धीला जनवांचा स्वर्गबाई जिंकते आम्हाला घेऊन, तिला पूर्वायला पाहिजे. स्वर्गबाई जिंकती असं म्हटल्याबरोबर ती भिंत चालायला लागली. या पूर्वायण्यामध्ये सुद्धा शक्तिपात. ज्ञानोबा आपलं चैतन्य, आत्मचैतन्य दुसऱ्यामध्ये प्रविष्ट करतात, आत्मशक्ती देतात त्यांना, आणि त्या शक्तीने मग तो कोणी प्राणी असो वा पदार्थ असो तो चैतन्यमय होतो. इकडे काय, हा जो मनुष्य आहे हा त्याला वश करतो मंत्राने, मंत्र सिद्धी याच्यावर मोहित करतो, मंत्राने त्याला मोह पाडतो. एखाद्याने असे काही जे मंत्र असतात त्या मंत्रामुळे त्या मंत्राचा उपयोग केला की त्याला भ्रम निर्माण होतो, त्या प्राण्याला मोहित होत होतो, वश होत होतो. आणि वश झालेला, मोहित झालेला जो प्राणी असेल तो आपला स्वभाव विसरून जातो. हिप्नॉटिझम म्हणजे काय? हिप्नॉटिझम म्हणजे हाच खेळ आहे. तर हा तुला हिप्नॉटिझमचा खेळ आहे. कारण जेव्हा तुझ्या वाघाला हिप्नोटाईज केलं आहे की नाही, त्याला त्याचा स्वभाव विसरायला लावला, त्याला मोहित केलं तू, त्या सापाला मोहित केलं तू, तो साप विसरला आपलं सामर्थ्य असेल, तो साप विषारी साप आहे, परंतु त्याच्या मंत्र सिद्धी केल्यामुळे त्या मंत्राने तो मोहित झाला. तेव्हा मंत्राने मोहित करून एखाद्याला त्याला वश करणं आपल्या कामासाठी आणि त्याला राबवणं आपल्यासाठी हे चांगल्या प्रकारे केले. ब्राह्मणांनी हृदयात का म्हणायला लावले? कारण हे ब्राह्मण ऐकतच नव्हते त्यावेळेला. शुद्ध करायला तयार होते यांना. संन्यासाची पोरत नाही, त्यांना शुद्धीपत्र नाही, त्यांना अधिकारच नाही ब्राह्मण राहायचा. म्हणत होते त्यांना अरे काय तुम्ही सगळ्या प्राण्यांमध्ये तो ईश्वर आहे, तो भगवान आमच्यासाठी आहे, आम्हाला शुद्ध करून द्या. काय गुन्हा केला आम्ही? आणि ज्यांना असं वाटलं आमच्या आई बापांना की चुकलं आपलं, तर त्यांनी ते बिचारांनी प्राणत्याग केलेला आमच्यासाठी. ते दोघे गेले काही वेगळी. आनंदीचे जे ब्राह्मण मुख्य होते त्यांनी सांगितलं की यांना देह त्यागाच्या दिवशी शिक्षा नाही. तरी सुद्धा ते आई बाबा एक सरपंचाने घेऊ नका, त्यांनी नदीमधून द्यावी. तरी सुद्धा आता त्यांना दयाबाद तुम्ही काय मुलांना, तरी सुद्धा यांना शुद्ध करून घेणे काय त्यांना होऊन नाही. तुम्ही आता वैष्णवच्या ब्राह्मणातून शुद्धी पत्र घेऊया, त्याशिवाय तुम्हाला त्यांनी प्रवास केलेला आहे. आनंदी पासून वैष्णवच्या जवळ आहे का? काही प्रवास टाकायला म्हटलं त्यांना नंतर काही प्रवास दिली का प्रवास असं एवढं सुद्धा नारायणांनी केलेलं आहे. असा झालेला तिथे गेल्यानंतर मग त्या रेड्या तेव्हा ते ब्राह्मण मग कधी झाल्यावर गेलं त्यासाठी दिलेलं आहे, त्यासाठी बोलायला वश केलं नाही त्या रेड्याला, त्या भिंतीला काय नुकसान केलं का त्या भिंतीचं? त्यांनी
ते दाखवतो तसं सांगून म्हणाला, अरे तिथं त्या वाघाला वश करतो, पण भिंत आहे ना जड भिंती नाही, मी सुद्धा तिथे होऊ शकतो. म्हणून आमचं कार्य आणि चांगदेवांचं कार्य जरी आपल्याला त्यांच्या त्या चमत्कारांमुळे समान वाटत असलं तरी त्यांचे चमत्कार समान नाहीये. एकाचे चमत्कार आपल्या स्वार्थासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या कीर्तीसाठी तो असे चमत्कार करतो चांगले. आणि हा आहे, हा लोककल्याणासाठी करतो. जगाच्या कल्याणा, संतांच्या देहकष्टी, संतांचा देहकष्टी लोकांना कल्याण करण्यासाठी शिकवतात. याला आजची ओळी जी सुंदर शिष्याचा हरि ओम.